आता दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून 305 ग्रॅम वजनाचा 5 एक्सटीसी गोळ्या जप्त। या गोळ्यांवर मर्सिडीज असं छापलेलं, या गोळ्या तिथे मुद्दामून ठेवल्याचा आणि विनीतच्या वकिलांचा दावा। मराठीनं येणाऱ्या तरुणावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल संतापले। तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन। भाषणादरम्यान पोस्टर दाखवणाऱ्या तरुणाला जयस्वाल यांची धमकी। एखाद्या सनदी अधिकाऱ्यानं असं वागणं योग्य नाही। मराठीवर जयस्वालांची भूमिका अयोग्य। मालकासारखं वागू नका, रहिवाशांची माफी मागा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांचं म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना त्यांनी समज दिली। मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या वतीनं मराठी रिक्षा चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी वर्ग। मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंच्या नेतृत्वात मोहीम सुरू। पहिल्याच दिवशी 150हून अधिक रिक्षा चालकांनी या शिकवणीमध्ये सहभाग घेतला। अक्षय तृतीयेला सोनं चांदी महागलं। सोन्याचा भाव आता 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार। सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री। अक्षय तृतीयेनिमित्त मंदिर देवस्थान गजबजली। मुंबईतील मुंबादेवी, पुण्यातील दगडूशेठ आणि गणपतीपुळ्याला बाप्पाला आता आंब्याची आरास करण्यात आली। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पंढरपूरमध्ये विठुरायाला आमरस पुरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय। ऋतुबदलानुसार परंपरेनं सुरू असलेला हा महानैवेद्य वटपौर्णिमेपर्यंत रोज दाखवला जाणार आहे। मंदिरातील पुजाऱ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीनं नैवेद्य अर्पण करण्यात आला। राज्यामध्ये टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे। टीईटी पात्रता परीक्षा येत्या 21 जूनला घेण्यात येणार आहे। परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे। दीपिका आणि रणवीर सिंगकडून मोठी खुशखबर। सोशल मीडियावर मुलगी दुआचा खास फोटोमधून बेबी नंबर 2 ची घोषणा। सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव।